आमचा एक फॅमिली ग्रुप आहे. फॅमिली म्हणजे मम्मी, पप्पा, मी, दीदी, सोनू असा आमचा एक ग्रुप आहे. आणि रूल असा आहे त्या ग्रुपचा, की मी ऑफिसला जायला निघाली, मी पोहोचल्यावर त्या ग्रुपवर मेसेज टाकायचा. मी पोहोचली, मी जेवली, मी निघाली, मी घरी आली, जे काय असेल ते. आणि असं आम्ही तिघं जण पण टाकतो ग्रुपवरती. मम्मी-पप्पांना समजतं, की आम्ही पोहोचलो. पप्पांचा एक वेगळा रूल आहे त्याच्यामध्ये पण. माझे पप्पा काय करतात माहिती की जर दीदीचा पोहोचल्याचा मेसेज नाही आला, तर पप्पा मला फोन करतात. "हॅलो, दीदीचा मेसेज नाही आला. दीदी पोहोचली की नाही?" सोनू पोहोचल्याचा मेसेज नाही आला, तर पप्पा मला फोन करतात, की "सोनू पोहोचला की नाही? सोनूचा मेसेज नाही आलाय ग्रुपमध्ये." आणि मी पोहोचली नाही, की मग दीदीला किंवा सोनूला फोन करतात. सोनूला नाहीच करत, दीदीला करतात असं कधी ना कधी, की "छोटी पोहोचली की नाही? छोटीचा मेसेज नाही आला." असं. मला हे कळत नाही, की जो पोहोचला नाही त्याला पप्पा फोन का नाही करत? हे मी त्यांना सांगितलंय, "पप्पांनो जो पोहोचला नाही त्याला फोन करा किंवा ज्याचा मेसेज नाही आला त्याला फोन करा, की तो मेसेज का नाही टाकत आहे?" पप्पा मला फोन करून सांगा, "तो सोनू पोहोचला की नाही? मला इथे टेन्शन येऊन राहतं. तो पोहोचला की नाही? मेसेज नाही, काय नाही. बघ त्याला फोन लावून पोहोचलाय की नाही तो?" असं मला फोन करतात.